दोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून नाट्य चित्रपट कला क्षेत्रातील अनेक तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या कुटुंबासाठी विमा योजना सुरू आहे। त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया। धन्यवाद। तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे श्री मेघराज राजे भोसले, ज्यांना सर्व बाह्य म्हणून ओळखतात, पण मी स्वतः वैयक्तिक त्यांना राजे म्हणूनच ओळखतो आणि त्यांना पण माहिती झाले की त्यांना राजे म्हणणारे एकच पत्रकार आहे। तर राजे, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जो आता नवीन उपक्रम सुरू केलाय खूपच उत्कृष्ट आहे, कारण कलाकाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे मूलभूत कामच असतं आणि मूलभूत गरज पण आहे। तर कुटुंब तुमचे संरक्षण आमचे ही संकल्पना काय आहे आणि ती तुम्हाला कशी सुचली? नमस्कार। निश्चितच कलाकारांचं जीवन हे खडतर असतं। म्हणजे आपण पाहिलं की दररोज तो अहोरात्र कार्यक्रम करत असतो, दिवसभर रात्र उशिरापर्यंत कार्यक्रम असतात, जेवणाच्या वेळा सगळ्या अवेळी जेवण असतं, त्यामुळे आहाराचा प्रॉब्लेम असतो। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावी गेल्यामुळे वेगवेगळे पाणी प्यावं लागतं त्याला, त्याचबरोबर प्रवास होतो, जागरण होतं। अशा वेळी प्रामुख्याने अनेक कलावंतांना हे आरोग्याच्या काही अडचणी किंवा आरोग्याविषयी प्रॉब्लेम तयार झालेले मी पाहतोय। मी गेली 28-29 वर्ष सातत्याने रंगभूमीवर काम करतोय, त्याचबरोबर मराठी चित्रपट व्यवसायाशी निगडीत आहे, मराठी थिएटरशी निगडीत आहे आणि जवळजवळ 15 राज्यामध्ये कॉर्पोरेट इव्हेंट करत असताना पाहिलं की कलाकारांना कुठलीही जॉब गॅरंटी नसल्यामुळे तो प्रयत्न करत असतो की आहे त्या पिरियडमध्ये आपण कसं सर्वाईव्ह व्हावं। त्याचबरोबर हे करत असताना अनेक व्यसनाच्या आहारी तो जाऊ शकतो। त्याचबरोबर त्याच्या शारीरिक अनेक हानी होतात, तरुणपणात ते जाणवत नाहीत, परंतु जसं जसं वय वाढेल तसं तसं या व्याधी त्याला प्रॉब्लेम देतात आणि अशावेळी त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात। आपण पाहिलं तर मराठी रंगभूमीवर फार कमी पैसे कलाकारांना मिळतात। मराठी चित्रपटात सुद्धा कलाकार तंत्रज्ञांना कम्पेअर टू हिंदी किंवा इतर रिजनल लँग्वेजपेक्षा कमी पैसे मिळतात। तर अशावेळी कलाकार हा अशा अचानक आलेल्या आरोग्याविषयी प्रॉब्लेम किंवा कुठलंही एखादी मोठी घटना घडली तर त्याच्या हातात काही पैसे नसतात आणि इतरांना पैसे मागण्याशिवाय त्याला पर्याय नसतो। एवढा मानाने राहणारा कलाकार शेवटी हतगल होऊन तो इतरांपुढे हात पसरतो। ही अतिशय वाईट वाटणारी गोष्ट नेहमीच माझ्यासमोर घडत होती। 29 वर्षात मी पाहिलं की नेहमीच कोविड असेल किंवा दरवर्षी येणारा वेगवेगळ्या रोगराईंचे आजार असतील किंवा वेळी पाऊस असेल किंवा महापूर किंवा इतर गोष्टींमुळे कलाक्षेत्रावर मोठा परिणाम होतो। अशावेळी पहिलं नुकसान कलाकारांचं होतं, तर पहिली कात्री कुठे लावायची ते एंटरटेनमेंटमध्ये। तर अशावेळी कलाकारांकडे काही नसतं, सेव्हिंग नसतं आणि मग नेहमीच कलाकार काही घडलं तर बाबा मग याच्याकडून सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करा, 1000, 2,000, 5,000 रुपये काढा एखाद्याला। दररोज अशी मी बातमी पाहत होतो। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष नात्याने आमच्याकडे कलाकार मदतीला यायचे, त्यावेळीसुद्धा आम्ही मदत करायचो, पण प्रत्येक गोष्टीला लिमिट होतं। म्हणून मला नेहमी वाटायचं की याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी उपाय येणं गरजेचं आहे, याच्या कुटुंबाचं संरक्षण आपण करणं गरजेचं आहे। तो आपल्यासाठी बाहेर फिरतो, आपले एंटरटेनमेंट करतो, आपल्यासाठी एवढं त्याची कला दाखवतो, तर त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करणारं कोणीतरी पाहिजे। म्हणून आम्ही ती टॅगलाईन थ्रू की कुटुंब तुमचे संरक्षण आमचे हे आम्ही चालू केलं की कलाकाराचं कुटुंब संरक्षित राहिलं पाहिजे आणि यासाठीच ही अशी विमा योजना आणावी, यासाठी मी गेले वर्षभर प्रयत्न करत होतो। हे संरक्षण अर्थातच आरोग्यासाठी आहे, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी भविष्याच्या। तर यामध्ये आतापर्यंत राजेजी शहर, तालुका, गाव ह्यातल्या किती कलाकारांनी लाभ घेतलेला आहे? या आठवड्यातच ही आम्ही स्कीम लॉन्च केलेली आहे। 25 डिसेंबरमध्ये पहिल्या पिरियडची आम्ही नावनोंदणी करतोय आणि 1 जानेवारीला ही पॉलिसी सर्वांना वाटप करतोय। आतापर्यंत साधारणतः 3-4 जिल्ह्यामध्येच ही पॉलिसी गेलेली आहेत आणि जवळजवळ साधारणतः आपण पाहिलं तर एक 20-25 तालुक्यांमध्ये ही योजना गेलेली आहे। हळूहळू ती संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पाठवतोय, कारण ज्यावेळेस मी एखादा एवढा मोठा इन्शुरन्स, एवढी मोठी तुम्हाला मिळणारी
त्याची पॉलिसी आणि अतिशय अल्प दरात यासाठी मोठी संख्या कंपनी पुढे मांडली होती आणि याचा उद्देश होता की माझे महाराष्ट्रातील सर्व मराठी कलावंत, मग ते रंगभूमीवरील असतील, चित्रपटातील असतील, लोककलेमध्ये असतील, कुठल्याही कला प्रकारात असणारे कलावंत यांना ही स्कीमचा फायदा घेता यावा. 2 लाखाची सम ॲश्युअर असलेली ही स्कीम जी आपण फॅमिली मेडिक्लेम म्हणू शकतो, ही फक्त 1980 मध्ये मिळते प्रत्येक व्यक्तीसाठी आणि ती कुटुंबासाठी आहे. म्हणजे तुम्ही नवरा, तुमची पत्नी आणि 2 मुलं यांच्यासाठी ही स्कीम आहे आणि 1980 प्रत्येकीप्रमाणे आपण जर स्कीम कुटुंबाची घेतली तर सर्वांना 2 लाखाचा फॅमिली मेडिक्लेम मिळतो आणि ही एक काहीतरी आधार देणारी आपल्याला गोष्ट घडू शकते. या दृष्टीने अतिशय सर्वांच्या फायद्याची आहे. बॅचलर कलाकारासाठी काय योजना आहे का? निश्चितच आम्ही या बाबतीत सर्व गोष्टींचा विचार केला. असंख्य कलाकार काही विवाहित असतात, काही अविवाहित असतात, काही विवाहानंतर वेगळे झालेले असतात किंवा काही आमच्या माता भगिनींचे पती गेल्यानंतर त्या विधवा असतात. तर या सर्वांचा त्यात समावेश आहे. ही जरी कुटुंबासाठी फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी असली तरी एखादा कलावंत असेल आणि त्यांनी लग्नच केलेलं नसेल तर तो सिंगल 1980 रुपयामध्ये 2 लाखाचा फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकतो. काही दिवसानंतर लग्न झालं तर तो मिसेसला तो ॲड करू शकतो किंवा काही जण नवरा बायको दोघे जण आहेत तर दोघांचे 1980 भरून 2 लाखाचं कव्हरेज घेऊ शकतात. काही दिवसानंतर त्यांना मुलं झाल्यानंतर ते मुलांना ॲड करू शकतात किंवा काहींची मुलं एखादा मुलगा 25 वर्षाच्या पेक्षा मोठा असेल तर त्याला सेपरेट 2 लाखाचं फॅमिली कव्हरेज मिळतं किंवा एखाद्यांचे पती नसतील, ते एकटे असतील तरी त्यांना कव्हरेज मिळतं. फक्त ते कलाकार असणं गरजेचं आहे किंवा कला रिलेटेड एखाद्या संस्थेचे सभासद असणे गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून कुणालाही म्हणजे ज्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मुलांना मिळावं, फॅमिलीला मिळावं, ते मिसेस आणि रक्तातील मुलगा मुलगी अशी 2 मुले यात समावेश केलेले आहेत. त्यामुळे सर्वांना यात फायदा करू शकतो. आपण सिंगली घेऊ शकतो आणि कौटुंबिक फॅमिलीचाही मेडिक्लेम घेऊ शकतो. नोंदणी फी, वय मर्यादा आणि त्याच्या काही नियम अटी तुम्ही काय दिल्यात का? थोडक्यात काय सांगा? निश्चितच नोंदणी करण्यासाठी आमच्या mrbfoundation.com वर तुम्हाला फॉर्म मिळेल. मेघराज भोसले फाउंडेशनने अतिशय अल्प दरात ही सुविधा लोकांसाठी उपलब्ध केली. फार मोठा फॉर्म नाही आहे, छोटासा फॉर्म आहे. कागदपत्रसुद्धा सुरुवातीला फक्त जो व्यक्ती पहिला विमाधारक आहे, प्रथम व्यक्ती, त्याचं आधार कार्ड फ्रंट बॅक साईड आणि ऑनलाईन तो डायरेक्ट पेमेंट करू शकतो. आपण गुगल पे, फोनपे, क्रेडिट कार्ड हे कुठल्याही UPI किंवा क्रेडिट कार्डने आपण पेमेंट करू शकतो. यात कुठलेही फिजिकल पैसे येऊन भरायचे नाहीत, पावती पाडायची नाही, सर्व ऑनलाईन आहे. कारण त्याचं ट्रॅक रेकॉर्ड राहणं फार गरजेचं आहे. तुम्हाला विदिन मिनिटामध्ये तुमच्या याच्यावर फॉर्म भरल्या तुमची फी भरल्यानंतर तुम्हाला लगेच MRB फाउंडेशनचं मेंबरशिप कार्ड मिळतं आणि 25 डिसेंबरपर्यंत जे पैसे भरणार आहेत त्यांचं 1 डिसेंबरला त्यांची पॉलिसी 1 जानेवारीपासून हे लागू होणार आहे. आणि या पॉलिसीचं वैशिष्ट्य पाहिलं तर इतर पॉलिसींपेक्षा ही वेगळी पॉलिसी अशी की यात सर्व जुने आजारसुद्धा तुमचे कव्हर होणार आहेत. म्हणजे एखाद्याला पूर्वी काही त्रास असेल हृदयाचा आणि नंतर त्याला काही ऑपरेशन झालं तरी BP, शुगर इतर कुठलेही जुने आजार असतील ते त्या दिवसापासून कव्हर होणार आहेत, म्हणजे 1 तारखेपासून कव्हर होणार आहेत. त्यामुळं कुणीही घाबरण्याचं कारण नाही. त्याचबरोबर ह्यात जर तुम्हाला सभासद व्हायचं आहे, याचं सुविधा घ्यायची आहे तर तुम्ही कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्राच्या रिलेटेड संस्थेचं सभासद असणं गरजेचं आहे. प्रामुख्याने आम्ही यात मीडियाचा सुद्धा समावेश केलेला आहे की मीडियाच्या लोकंसुद्धा सांस्कृतिकसाठी काम करतात, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून तोही प्रयत्न केलेला आहे. आणि वय वर्ष 18 पासून ते वय वर्ष 75 या वर्षापर्यंत कोणीही या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो. फक्त माझ्या कुटुंबातील मुलं ही लहान असते, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 18 वर्ष बिलो तरी ते चालू शकतात. पण पहिला जो विमाधारक आहे म्हणजे जो कुटुंबासाठी सुरुवात करणार आहे तर तो 18 वर्षाच्या पुढील हवा असणार आहे. आणि ज्यांचे 25 वर्षाचे वडील मुलं आहे 25 वर्षाच्या पुढील मुलं आहेत त्यांना सेपरेट सिंगल मेडिक्लेम 2 लाखाचा मिळू शकतो.
पुण्यात आणि महाराष्ट्रात एकूण किती कलाकारांनी याचा लाभ घेतलेला आहे? आता आम्ही 8च दिवस झालं ही लॉन्च केली. अजून आमच्या बऱ्याच त्यात ट्रायल एरर चालू आहेत. तरीही प्रचंड प्रतिसाद हा महाराष्ट्रातून मिळतोय. मी तर सांगितलं ना तुम्हाला, आता फार कमी जिल्ह्यामध्येच आम्ही अजूनही केलेलं आहे. अजून कुठे फेसबुक अशा ठिकाणी अजून आम्ही त्याचं प्रमोशन केलेलं नाही. परंतु आत्ता पाहता ते आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 25 तारखेपर्यंत 10,000 लोकांची नोंदणी करतोय. पण म्हणजे कालपर्यंतचा आकडा पाहिला तर 7,000पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यावर नोंद केलेली आहे. त्यामुळे कदाचित 25 डिसेंबरच्या आतच ही पॉलिसीचा पहिलं आम्ही हे घेतलेलं आहे, की आम्ही फर्स्ट सीझन, सेकंड सीझनप्रमाणे की याचा रिस्पॉन्स कसा भेटतो. त्यानंतर आम्ही फेब्रुवारीमध्ये परत प्रयत्न करणार आहे, की एवढ्या कमीमध्ये एवढी पॉलिसीला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळं कदाचित 25 डिसेंबरच्या आत जर आमचे 10,000 मेंबर्स तयार झाले तर आम्ही 1 जानेवारीच्या अगोदरही ही पॉलिसी लॉन्च करणार आहोत. तुमच्या उत्तम उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण त्यामध्ये तुम्ही ग्रॅम सोनं असा मोफत मिळवा म्हणून योजना आहे, त्याच्याबद्दल सांगा. नाही, निश्चितच 1980 रुपयामध्ये आपल्याला एवढी चांगली 2 लाखाचा फॅमिली मेडिक्लेमचं कव्हरेज मिळत आहे. त्याचबरोबर आणि काही मिळेल का सुविधा, याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही अजूनसुद्धा प्रयत्न चालू आहेत की वेगवेगळ्या स्कीम्स कशाला राबवता येईल की कलाकारांचा फायदा व्हावा. तर MB आष्टेकर ज्वेलर्सशी आम्ही संपर्क साधला असता. त्यांनी सांगितलं जे तुमचे कलाकार ही तुमची पॉलिसी काढतील तर त्यांना आम्ही आमच्यातर्फे आमचा ॲप डाउनलोड केल्यानंतर आणि त्याच्यावर MRB 24 कोड टाकल्यानंतर त्यांना 100 मिलीग्रॅम सोनं हे मोफत त्यांच्या अकाउंटमध्ये वाउचर जमा होईल. तर निश्चितच आत्ताच्या बँक रेटप्रमाणे साधारणतः 1,000 रुपये तरी त्याची किंमत असेल. तर तोही कलाकारांना एक फायदा व्हावा. अजूनही आम्ही काही ग्रॉसरी कंपनीशी प्रयत्न करतो आहे. DMartसारखे ब्रँड किंवा इतर ब्रँडशी पण आम्ही प्रयत्न करतो आहे, की जेणेकरून 1980 रुपये लवकर कलाकारांचे कव्हर व्हावेत, प्लस त्यांना हा बेनिफिट मिळावा. हा आमचा मुख्य उद्देश आहे. कुटुंब तुमचे संरक्षण आमचे या उपक्रमामध्ये आता हे थोडक्यात हे बाळ बांधतंय असं म्हणायचं चालेल, तर त्याच्यात काही उणिवा किंवा काही त्रुटी किंवा कमीपणा काही जाणवतं का तुम्हाला, जर तुम्ही भविष्यात डेव्हलप करणार आहात? नाही, निश्चितच अतिशय ज्याप्रमाणे चांगला रिस्पॉन्स मिळतोय सर्वातून चांगला हे वाटतोय. उलट काही लोकांची अपेक्षा आहे की थोडा आमचा EMI वाढला तरी चालेल, पण अजून कव्हरेज वाढावं. त्यावेळी पुढील वर्षी आमचा असा प्रयत्न आहे की 2 लाखाचं जे आता कव्हरेज आहे, विमा कव्हरेज, ते 2 लाखाचं, 5 लाख, 10 लाख असे वेगवेगळे आम्ही त्यात हे ठेवणार आहोत व्हरायटी, की ज्यांना त्या ब्रँडमध्ये जायचं आहे, 2 लाखाच्या पॅकेजमध्ये जायचं आहे, त्यांना 5 लाखाचं जायचं आहे, त्यांना 10 लाखाचं जायचं आहे. त्यामुळे त्या आर्थिक परिस्थितीतून ती पॉलिसी घेऊ शकतो किंवा कुटुंबाच्या गरजेनुसार तो घेऊ शकतो. कारण विमा हा गरजेचाच आहे. प्रत्येकाला काही सांगून नाही, कधीही तो गरज त्याची पडू शकते. आमची तर इच्छा असते की कुणालाच याची गरज पडू नये, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अशा गोष्टींची गरज पडते, त्यामुळे ती काढणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढील वर्षी आम्ही तो 2 लाख, 5 लाख, 10 लाख असे सुद्धा वेगवेगळे त्याचे ब्रँड ठेवणार आहोत, की त्यांना ज्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. एखाद्याला वाटतं की नाही, मला अजून माझ्या फॅमिलीची सेफ्टीची गरज आहे, तर तो 10 लाखाचा सम ॲश्युअर घेईल. ज्याला कमी वाटेल तो 5 लाखाची घेईल, ज्याला कमी वाटेल तो 2 लाखाची घेईल. त्याचबरोबर दुसरा एक आम्हाला आता काही दिसतं की काही अतिशय गरीब कलावंत बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, की ज्यांना 1980 इंटू समजा घरात तिघीच्या 2 मुलं आणि मिसेस 4 जण असेल, तर साधारणतः 7,800 900च्या वर ती अमाऊंट जाते. तर ती एका वेळेस भरणं त्यांना शक्य होत नाही. तर त्यावेळेस त्यांना EMI देता येईल का? तर याचा सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे, की वर्षभरात समजा पर मंथ 500-500 रुपये भरून EMI करता येईल का? तर हा सुद्धा भविष्यात आम्ही प्रयत्न करू, की एखाद्या कंपनीचे टाईप करून त्यांना ते कमी व्याजदरामध्ये ती EMI म्हणजे त्यांचा प्रीमियम EMIमध्ये कन्व्हर्ट कसा होईल, अशा काही गोष्टी पुढच्या वर्षी आम्ही निश्चित त्यात सुधारणा करू. आरोग्य हीच खरी संपत्ती असं म्हटलं जातं आणि तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा उपक्रम राबवला त्याबद्दल आमच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. भविष्यात आमची काय मदत लागली तर तुम्ही नक्की सांगा, आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहोत. धन्यवाद. निश्चितच धन्यवाद. यासाठी माझी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, मीडिया पर्सनना विनंती आहे,
इलेक्ट्रॉनिक असो, प्रिंट मीडिया असो, आपण सुद्धा कलाक्षेत्राशी नेहमीच अटॅच असता. आपण सुद्धा कलाकारांप्रमाणे रात्रंदिवस पळून काम करत असता. तर आपण सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी. आपली सुद्धा यात आम्ही खास ॲड केलेला आहे मीडिया पर्सनसाठी. तर आपण सुद्धा या चांगल्या विमा पॉलिसीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपण सुद्धा सर्वांनी ही पॉलिसी काढावी एवढी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. सारे जहां से अच्छा